श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण वृषभ राशीच्या जातकांना ऑक्टोबर 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. वृषभ रास लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नस्थानामधनं गुरुदेवांचं गोचर आहे. हर्षल देव गुरुदेव एकत्र लग्नस्थानातनं गोचर करणं म्हणजे तुम्हाला उत्साह वृद्धिंगत करून देणं, कामाची कार्यक्षमता वाढवणं असे शुभ परिणामकारक फळे तुम्हाला प्राप्त करून देतात. लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश शुक्रदेव ज्यांचं गोचर षष्टातनं होत आहे 12 ऑक्टोबर पर्यंत. 12 ऑक्टोबर नंतर शुक्रदेवांचं गोचर हे सप्तमातनं होईल. तिथून पुढे तुम्हाला मोठ्या प्रमाणात कामामध्ये उत्साह वाढेल, खरेदीचे योग येतील आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सौख्य सुद्धा प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही आनंदित व्हाल. म्हणजेच 12 ऑक्टोबर नंतर तुम्हाला उत्साहवर्धन होण्यासाठी किंवा कामातील गती वाढवण्यासाठी उत्तम ग्रहस्थिती म्हणता येईल. धनस्थानाची स्थिती पाहता धनस्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर हे षष्टातनं होत आहे. 10 तारखेनंतर बुधदेव हे तुळ राशीतनं षष्टातनं गोचर करतील. तुम्हाला नक्कीच खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असतील त्या वर्गाला उत्तम प्रकारचे यश संपादन करून देतील. कामामधील कार्यक्षमता गती वाढवतील. याचबरोबर तुम्हाला ट्रेडिंग संदर्भातलं काही कार्य तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये सुद्धा यश संपादन करून देतील. खरेदी विक्रीचे व्यावसायिक वर्ग मात्र तुम्हाला या महिन्याच्या 12 तारखेपर्यंत थोडासा गती मंदावलेली जाणू शकेल, पण तदनंतर मात्र उत्तम स्थिती आहे. तृतीय स्थानाकडे वळूयात. तृतीय स्थानावर आपण पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी आणि त्याचबरोबर भावंडांचं सौख्य पाहतो. या सर्व दृष्टीने विचार केला. तृतीय स्थानावरती राहुदेवांची दृष्टी आहे. राहुदेवांची पंचम दृष्टी तृतीयावर येणं म्हणजेच मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धीचे योग येणं आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडीशी अस्थिरता सुद्धा निर्माण होते किंवा असं म्हणायला हरकत नाही की कोणतं काम आधी करू या विचारामध्ये जास्त वेळ व्यतीत करणं अशा काही प्रसंगामधून जायला लागतं. परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना नक्कीच परिश्रमाचा आहे. थोडेसे कष्ट पडतील पण कष्टाचं चीज होऊ शकतं. कामामध्ये गती आणि लाभ ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. भावंडांचं सौख्य उत्तमरित्या मिळेल. त्यांच्यासोबत एखाद्या प्रवासाचा छोट्याखानी योग येऊ शकतो. टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे तोही सुखावणार आहे. त्यांना सुद्धा उत्तम ग्रहस्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो. चतुर्थ स्थानाकडे वळूया. चौथ्या घरावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. वास्तू आपण रोज खरेदी करत नाही, वाहन रोज खरेदी करत नाही, परंतु जर आपण ज्या ठिकाणी राहतो, जे वाहन आपण हाताळतो ते वाहन व्यवस्थित आपल्याला साथसोबत करणारं असावं, त्यांच्या सानिध्यात राहून आपल्याला आनंद प्राप्त व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. मग त्या दृष्टीने योग कसे आहेत? चतुर्थ स्थानामध्ये सिंह रास आहे. रविदेवांची रास आणि रविदेवांचं गोचर हे 17 ऑक्टोबर नंतर तुळेत रविदेव हे पंचमातनं गोचर करतील, स्वतःच्या स्थानातनं गोचर करतील, शुभ स्थानातनं गोचर करतील. त्यामुळे नक्कीच तुम्हाला वास्तूचं सौख्य या संपूर्ण महिन्याभर उत्तम मिळेल. त्यातल्या तुम्हाला या महिन्याच्या 17 तारखेपर्यंत वास्तू वाहन खरेदी करण्याचे पण योग येतील, रिनोव्हेशनचे योग येतील किंवा नवीन एखादं वाहन वास्तू इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही खरेदी करून ठेवू शकता किंवा ट्रान्सपोर्ट संदर्भातील तुमचे व्यवसाय असतील तर त्या संदर्भात सुद्धा एखादं वाहन ट्रान्सपोर्ट संदर्भात तुम्ही खरेदी करू शकाल. अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे. वास्तूमधील सौख्य सुद्धा प्राप्त होणार आहे. वास्तूमध्ये एखादं मांगलिक कार्य घडून येऊ शकतं. तुमच्या वास्तूमध्ये एखाद्या शुभ गोष्टीचं नक्कीच वाच्यता होणं, चर्चा होणं, त्या माध्यमातून विचारांचे देवाणघेवाण होणं असे काही शुभयोग या महिन्यात संपूर्ण महिनाभर दर्शवत आहे. पंचम स्थानाकडे वळूयात. शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं हे 5वं घर. या स्थानामध्ये रविदेवांची उपस्थिती आहे, केतुदेवांची उपस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते कार्य का, कशासाठी असे प्रश्न वारंवार पडणं, शिक्षणाबाबतीमध्ये विशेष किंवा संततीच्या विचारांमध्ये किंवा संततीच्या आरोग्याविषयी, शिक्षणाविषयी विशेष काळजी, चिंता वाटणं, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जायला लावणं असे काहीसे योग या पंचम स्थानातील रविदेव केतुयुक्त असल्यामुळे होत असतात. परंतु हा मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाही. संततीची काळजी चिंता वाटू शकते, त्यांच्या फ्युचरची काळजी चिंता वाटू शकते तुम्हाला मोठ्या प्रमाणात, परंतु त्यासाठी आपण एक विशेष उपाय पाहणार आहोत. तो कोणता? व्हिडिओच्या शेवटी आपण नक्की बघूया. बरोबर या स्थानावर आपण प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच म्हणता येईल. कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीत किंवा विचारांची देवाणघेवाण करताना मतवैचारिकता होणं असेही कुयोग अजिबात नाही. त्याबरोबरच संततीचं सौख्यही तुम्हाला या महिन्यात मध्यम स्वरूपात मिळू शकेल.
पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील षष्ठ स्थान. षष्ठ स्थानावरून आपण आरोग्य पाहत असतो. 6व्या घरामध्ये तूळ रास. रविदेवांचं गोचर तुळेतनं होणार आहे 17 ऑक्टोबर नंतर. त्यामुळे थोडासा आजाराच्या बाबतीमध्ये विचार केला तर थोडासा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी 17 ऑक्टोबर नंतर नक्की स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. मेडिटेशनकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. याचबरोबर विशेष आरोग्याच्या मोठ्या तक्रारी नाहीत, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. पुढील स्थानाकडे वळूया. सप्तम स्थान. सप्तम स्थानावर आपण भागीदारीचे व्यवसाय पाहतो. याचबरोबर कुटुंबाचं सौख्य पाहतो, जोडीदाराचं सौख्य पाहतो. सप्तमेश शुक्रदेव यांचं गोचर सप्तमातनं 12 तारखेनंतर होणार आहे. नक्कीच तुमच्या जोडीदाराची साथ सोबत तुम्हाला लाभू शकते. सप्तमामध्ये शत्रू राशीमध्ये मंगळदेवांच्या राशीमधनं शुक्रदेव गोचर करतील. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चर्चा करताना तुमचं मत त्यांना सांगताना ते लादलं जाणार नाही किंवा आपण जे सांगतो हे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलं जातंय की नाही या बारकाईने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कारण वादाचे प्रसंग किरकोळ स्वरूपामध्ये येऊ शकतात. भागीदारीचे व्यवसाय ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे. नवीन सुरू करायचे असेल तर 12 ऑक्टोबर पर्यंत सुरू करून घ्या. नक्कीच उत्तम ग्रहस्थिती आहे. त्याचबरोबर पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये ज्यांचा कॉस्मेटिक किंवा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, या वर्गाला सुद्धा हा महिना 12 ऑक्टोबर पर्यंत अधिक उत्तम म्हणता येईल. उत्तम प्रकारचं यश संपादन करून देणारा, आर्थिक लाभ प्राप्त करून देणारा असं म्हणता येईल. याचबरोबर या महिन्यामध्ये नवरात्री उत्सव येत आहे. या नवरात्री उत्सवामध्ये तुम्हाला एक विशिष्ट उपाय करायचा आहे, एक उपासना करायची आहे. ती कुठली? तर तुम्हाला या संपूर्ण महिन्याभर सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. विशेष हा जप नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये करा. म्हणजे 9 दिवसामध्ये दुर्गेचा जागर होईल आणि लग्नस्थानामध्ये शत्रू राशीतील गुरुदेव हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात शुभ फळे देतील. अशुभ फळांची तीव्रताही कमी करतील. त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिनाभर सरस्वतीची सुद्धा उपासना करायची आहे. ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी विशेष हा मी तुम्हाला उपाय सांगितला आहे. नवरात्रीमध्ये ललित पंचमी येते, त्या दिवशी तुम्हाला आपल्या गुरूंना वंदन करायचं आहे. आणि याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला, विद्यार्थी दशेतील वर्गाला वह्या, पुस्तकं किंवा त्यांना लागणारी शालेय उपयोगी वस्तू तुम्हाला नक्कीच द्यायची आहे आणि नतमस्तक व्हायचं आहे. या उपायाने नक्कीच तुम्हाला तुमचं शिक्षण, पुढील शिक्षण अतिशय उत्तम झालेलं दिसून येईल. किंवा येईल भाग्यस्थान. भाग्यस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर त्या ठिकाणी असणारी मकर रास, शनिदेवांची रास, शनिदेवांचं गोचर दशमातनं होत आहे. तुमच्या उद्योग व्यवसायातनं, नोकरीतनं भाग्योदय होणं, नवीन संधी प्राप्त होणं. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा होऊ शकते. कारण शनिदेव तुमच्या दशमातनं गोचर करतायत. तुम्हाला नक्कीच उद्योग व्यवसायामध्ये उत्साह निर्माण करून देणं, कामाची एकसंगता, गती वाढवणे या सगळ्या शुभ गोष्टी होऊ शकतात. ज्यांचा तेलघाण्याचा व्यवसाय आहे, पेट्रोल पंप किंवा त्या संदर्भातील कुठलेही व्यवसाय, केमिकल संदर्भातील व्यवसाय, लोखंडा संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या शस्त्राची पूजा करता किंवा तुम्ही तुमच्या उद्योगाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पूजा करत असता, वही पूजन करत असता, धनसंपदेची पूजा करत असता, तर या निमित्ताने सांगू इच्छिते यावेळेस तुम्ही धने आणि गुळ तुमच्या ज्या ठिकाणी गल्ला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या काउंटरमध्ये ठेवायचं आहे. वृद्धिंगत झालेलं नक्कीच जाणवू शकेल. त्याचबरोबर लाभस्थानाकडे वळूयात. लाभाची संधी या महिन्यात उत्तम आहे. काळजी चिंता अजिबात करू नका. ज्यांचं शेत जमीन संदर्भातील व्यवसाय वर्ग आहे त्यांना सुद्धा उत्तम स्थिती आहे. फळं किंवा भाजीपाला या संदर्भातील व्यावसायिक वर्ग हेही सुखावणार आहे. त्यांना सुद्धा उत्तम ग्रहस्थिती या संपूर्ण महिनाभर दर्शवत आहे. पुढील स्थानाकडे वळूयात. व्ययस्थान. 12वं घर खर्चिक स्थान. या स्थानावर आपण परदेशात जाण्याची संधी सुद्धा पाहत असतो. या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मंगळदेवांची रास आहे. राशीपत्रिकेतील दुसऱ्या घरातनं मंगळदेव गोचर करत आहे आणि 20 ऑक्टोबर नंतर ते तृतीयातनं गोचर करतील. म्हणजेच तुम्हाला 20 ऑक्टोबर पर्यंतचा काळ बाहेर देशात, बाहेर राज्यात जाण्यासाठी उत्तमच म्हणता येईल. संधीचा काळ म्हणता येईल. हा संपूर्ण महिना उत्तम आहे, पण त्यातल्या त्यात 20 ऑक्टोबर पर्यंतचा काळ अधिक उत्तम म्हणता येईल. तर नक्कीच प्रयत्न करा, प्रयत्नांना यश येऊ शकतं. वर या स्थानावर आपण खर्चाचे योग पाहतो. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर गुंतवणुकीचे योग वारंवार येणार आहेत या महिन्यामध्ये आणि त्या माध्यमातून तुमचा सकारात्मक खर्च होणार आहे. खर्चाचा अपव्यय, पैशाचा अपव्यय होण्याचे योग फार अल्प प्रमाणात आहेत. तर आता आपण उपासनेकडे वळूयात. मी तुम्हाला जशी स्थानं सांगितली तशी उपासना सुद्धा दिलेली आहे. पण त्यातल्या त्यात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला या संपूर्ण महिनाभर सरस्वतीची उपासना जास्तीत जास्त करायची आहे. नवरात्रीमध्ये सरस्वतीची उपासना करायची आहे.
जो व्यावसायिक वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, यांनी सुद्धा या महिन्यामध्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा जप करायचा आहे. आरोग्याच्या अगदी अल्प प्रमाणात तक्रारी निर्माण होणार आहेत. मायग्रेनचा त्रास किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवणार आहे. तुमच्यासाठी खास उपासना म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, सूर्याचा जप करायचा आहे. रीम रवये नमः हा जप करा किंवा रीम सूर्याय नमः हा जप तुम्ही करू शकता. तर आज आपण वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.